महापालिकेच्या निकालाला उशीर लागू शकतो असं आयुक्तांनी देखील सांगितलं होतं। 109 वॉर्डमधून ठाकरेंचे सुनील शिंदे हे विजयी झालेत। तर 109 मधून ठाकरेंचे सुनील शिंदे हे विजयी झाले आहेत। वॉर्ड क्रमांक 109 मधून सुनील शिंदे ठाकरेंचे विजयी झाले। ठाकरे बंधू सध्या 72 ठिकाणी आघाडीवर आहेत। निकाल जे आहेत ते आता हाती येत आहेत। त्यामध्ये मुंबईत वॉर्ड क्रमांक 109 चा निकाल हाती आलाय। सुनील शिंदे हे विजयी झालेले आहेत। त्या वॉर्ड 99 मध्ये भाजपचे जितेंद्र राऊत हे आघाडीवर आहेत। वॉर्ड क्रमांक 99 मध्ये मुंबईमध्ये भाजपचे जितेंद्र राऊत हे सध्या आघाडीवर असल्याची माहिती मिळते। भाजप आणि शिंदे मुंबईमध्ये 126 जागांवर आघाडीवर आहेत आणि सध्या निवडणूक आयोगाकडून जे निकाल येत आहेत ते आपण इथे पाहतोय। वॉर्ड 99 मध्ये भाजपचे जितेंद्र राऊत हे आघाडीवर आहेत। भाजपकडून आतापासूनच जल्लोष करायला सुरुवात झाली। भाजपच्या मुंबईतल्या कार्यालयामध्ये देखील जल्लोष करण्यात आलेला आहे। मात्र अजूनही सर्व निकाल हाती आलेले नाहीयेत। निकाल आल्यानंतर बोलू अशी प्रतिक्रिया यावर संजय राऊत यांनी देखील दिलेली आहे। वॉर्ड 154 मध्ये भाजपचे महादेव शिवगड हे विजयी झाले आहेत। 154 मधून भाजपचे महादेव शिवगड हे विजयी। मुंबईमध्ये वॉर्ड क्रमांक 154 मध्ये हा निकाल समोर आलाय। भाजपचे महादेव शिवगड हे विजयी झालेले आहेत। तर मुंबईमध्ये वॉर्ड 154 मध्ये भाजपचे महादेव शिवगड हे विजयी उमेदवारांची नावं आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर मुंबईमध्ये भाजप 96, शिवसेना 30, मनसे 9 जागांवर, तर ठाकरेंची शिवसेना 63 जागांवर। मुंबईमध्ये वॉर्ड क्रमांक 154 चा निकाल सध्या आपण या स्क्रीनवर पाहतोय। भाजपचे महादेव शिवगड हे सध्या विजयी झालेले आहेत। मुंबईमध्ये भाजपनं जल्लोषाला सुरुवात देखील केलेली आहे। तसंच बऱ्याचशा महापालिका या भाजपच्या ताब्यामध्ये आलेल्या आहेत। तर काही महापालिका म्हणजे चंद्रपूर, मालेगाव या महापालिका भाजपनं गमावलेल्या देखील आहेत। तर इतर महाराष्ट्रामध्ये ज्या काही महापालिका आहेत त्यांचे निकाल आतापर्यंत पूर्ण हाती आलेले आहेत। मात्र मुंबईचा निकाल येण्यास काहीसा वेळ लागतोय। एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ती पाहूया। मुंबईत वॉर्ड 93 मध्ये मातोश्रीच्या अंगणात रोहिणी कांबळे या आघाडीवर आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या रोहिणी कांबळे 2590 मतांनी इथे आघाडीवर आहेत। मुंबईत वॉर्ड 93 मध्ये काय स्थिती आहे ती पाहतोय। मातोश्रीच्या अंगणातच रोहिणी कांबळे या आघाडीवर असल्याचं कळतंय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत रोहिणी कांबळे, त्या 2590 मतांनी सध्या आघाडीवर आहेत। तर वॉर्ड 93 मध्ये मातोश्रीच्या अंगणामध्ये रोहिणी कांबळे या आघाडीवर आहेत। सगळ्यात उशिरा या ठिकाणी मतमोजणी सुरू झालेली आहे। रोहिणी कांबळे 2590 मतांनी आघाडीवर आहेत। ठाकरे बंधू मुंबईमध्ये 72 जागे आघाडीवर आहेत आणि त्यात वॉर्ड क्रमांक 93 मधली ही आकडेवारी आपण पाहतोय। 2590 मतांनी रोहिणी कांबळे या आघाडीवर असल्याचं कळतंय।